नागपूरमध्ये 12वीचे 2 पेपर फुटलेले आहेत. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा पेपर फुटलाय. नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. परीक्षेच्या आधी 1 तास पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. दरम्यान याबाबत शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सखोल चौकशी करू असे आदेश दिलेले आहेत. 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटलेत. नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. व्हॉट्सअप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. आणि या संदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. खरं तर पेपर लीकचं एक प्रकरण नागपुरात उघडकीस आलं आहे. काय नेमकं आपल्याकडे माहिती? नागपूर शहरातल्या एका शाळेचा हा प्रकार त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे. ह्या संदर्भात त्या ठिकाणी परीक्षा सुरू असताना जागृत असलेला पर्यवेक्षक त्यानं तातडीनं याची दखल घेतली आणि तक्रार केलेली आहे. सदर पोलीस स्टेशनमध्ये देखील ह्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अंतिम चौकशीनंतर जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई. याच्यावर जो पेपर जो होता तो 1 तास अगोदरच व्हॉट्सअप ग्रुपवर आला होता. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण काही विद्यार्थी होते. नेमका तो पेपर कुठून आला, कसा आला आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचला आणि किती पेपर्सच्या बाबतीत असं झालेलं आहे? मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत फक्त प्राथमिक माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. याच्यावरती चौकशी समिती नेमून याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व असतील त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर लीक संपूर्ण प्रकरणामध्ये काही शिकवणी वर्गाचा म्हणजे क्लासेसचा हात असल्याची एक माहिती पुढे येत आहे. अजूनपर्यंत आम्ही अंतिम निष्कर्षावर त्या ठिकाणी पोहोचलेलो नाही आहोत. प्राथमिक अहवाल फक्त आमच्याकडे आहेत. परंतु सखोल चौकशीनंतर खासगी कोचिंग क्लासेस असो, खासगी व्यक्ती असो किंवा प्रशासनातला कुठलाही व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. नागपुरातील पेपर लीक प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सुद्धा मागवण्यात आलेला आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.